अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड जवळ एसटी महामंडळाच्या बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगवदनामुळे बसमधील 54 प्रवाशांचे प्राण सुखरूप वाचले असून एक मोठा अनर्थ टळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाची ही बस शहादा येथून नाशिककडे जात होती. महामार्गावरून मालेगावकडून नाशिककडे प्रवास करत असताना चांदवडचा घाट उतरल्यानंतर खोकड तलावाजवळ निसर्ग हॉटेलसमोर अचानक बसमधून मोठा धूर निघू लागला. चालत्या बसमधून धूर येत असल्याने चालकाच्या लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता बस रस्त्याच्या बाजूला घेतली. चालकाने तातडीनं सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरण्यास सांगितले. प्रवासी खाली उतरत असताना आगीने रौद्र रूप धारण केले. चालकाच्या या समयसूचकतेमुळे बसमधील सर्व 54 प्रवासी सुखरूप बाहेर पडले. या घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि चांदवड नगर परिषद अग्निशमन पथकाने तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमक दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत बस पूर्णतः जळून खाक झाली होती. बसमधील वायरिंगमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून या घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू आहे. NCN न्यूजसाठी सुनील अण्णा सोनवणे, चांदवड.